सांग काय काम आहे ते म्या करते. अगं राहू दे, मी करते. हो पण आल्याला काम कसं पाय काढलं आहे. कामात येळ निघून जातो माझा. आणि बाला मी पूजा केलेली न ग आहे ना. बरोबर आहे त्याचं. त्याचं तरी काय चुकलं. मला तर वाटलं होतं देव म्हणतील तुला आता जेजुरीतच राहा म्हणून. कसलं काय आणि कसलं काय. देवांच्या मनात काय आहे ते ठाव नाही. पर माझ्या देवाला बोल लावू नगस रंग्या. मला नाही आवडायचं. तू मसने एक विचारू का? काय विचारणार आहेस? देव तुमच्याशी बोलले असतालच की. काय विचारताय? मग काय गप्पा मारायला गेली ती वय तिथं? देवीनं बोलवलं होतं म्हणून गेली ती. रंग्या, देवांनी मला काय नाही सांगितलं तरी बी मला समजतंय त्यासनी काय वाटतं ते. एक बानू, तुझा काय अपराध झालाय ती काय आमासनी ठाव नाही. तुला काय शिक्षा दिली ती बी आमासनी काय ठाव नाही. आम्ही आपलं जेजुरीला हात हलवत हलवत गेलो आणि हात हलवत हलवत आलो. मला तुम्हासनी ते नाही सांगता येणार. अगं पर का असं काय करताय सा? गडावर सांगितलं असेल तसं. तसं नाही, पण हे कुणासनी कळालं नाही तरच भलं हाय त्यात. मग देव तुला परत घेऊन जाणार का नाही? हो तुमच्या जिभेला काय हाड हाय का नाही? काय बी बोलताय सा? राग आला असेल तर चूक पात्रात घे बांध. तर मला नाही आवडले. पुण्यांदा हे विषय न ग काढू. बाला नाही आवडत. आज असं कातरवेळी माझं मन अस्वस्थ का आहे? काय घडणार आहे हे देखील मला भेटले नाही. माझ्याशी बोलले नाही. माझ्याशी यांनी अबोला धरलाय का? त्यांनी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं, माझ्याशी गुजगोष्टी कराव्या अशी माझी इच्छा आहे. पण मी त्या बानूला शासन केल्यापासून यांचं वागणंच बदललं. मला हेच कळत नाही की माझं काय चुकलंय. माझ्या संसाराचं सुखचित्र मी काढते आणि ते पुसलं जातं. पुन्हा मी प्रयत्न करते आणि पुन्हा ते माझ्या मनाविरुद्ध घडतं. यातून काय मार्ग निघेल? या खंडोबाने देखील तुझ्यावर प्रेम केलं आहे आणि प्रेम करतच राहील. तुझ्या हातून असा अपराध पुन्हा होणार नाही अशी मी आशा करते. तुला शासन झाले आहे. आता तू पुन्हा चंदनपुरीला प्रस्थान करावस. मी तुला आता एक वचन देतो आहे की लवकरच असा क्षण येईल ज्यावेळी तुला सन्मानाने जेजुरीत बोलवलं जाईल. आज हे असं का झालं असेल?
गणोबा, देवांना कुठे पाहिलं का? नाही जी. मग राजवाड्याच्या बाहेर जाताना कुठे पाहिलं? नाही जी. लक्ष कुठे असतं तुम्हा सगळ्यांचं? देव राजवाड्यात कुठेच नाहीत आणि कुणालाही त्याचं काही नाही. त्यांना गडावर पाहून या. पायथ्याशी सेवकांना संदेश पाठवा. देव कुठे आहेत हे मला कळलं पाहिजे. जी. जा लवकर, थांबू नका. लक्ष्मी देवी, म्हाळसा, या ना. हे कुठे दिसत नाहीयेत. मला वाटलं की हे बंधूंना भेटायला आले असतील. नाही, श्री खंडेराय इथे नाही आले. हो, तुम्ही एवढा कसला विचार करता आहात? हे राजवाड्यात कुठेच नाहीत आणि गडावर असण्याची शक्यता नाही. तुम्ही एवढी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ते इथेच कुठेतरी असतील, येतील. येतील ते खरं आहे, पण आत्ता कुठे गेलेत हा प्रश्न उद्भवतोच ना. तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालं आहे का? नाही, आणि जाण्याबद्दल तर अजिबातच नाही. बंधू कुठे आहेत? ते गडावरच आहे. मग त्यांना तरी ठाऊक असेल ना. मला नाही तसं वाटत, कारण आज दिवसभर तसे ते कामातच व्यस्त आहे. मी बानूला इथे बोलवून शासन केले म्हणून तिचे सांत्वन करायला गेले असतील बहुतेक. म्हाळसा, आधी तुम्ही त्याची खात्री करून घ्यावी आणि मगच निष्कर्ष काढावा. अन्यथा त्यातून पुन्हा वाद उद्भवतील. येते मी. कुठे आहेत सगळे? कुठे आहेत सगळे? मघापासून शोधते आहे मी. देव कुठे आहेत? इतका मोठा राजवाडा, इतके सगळे सेवक, पण कुणालाही ठाऊक नाही. की सगळ्यांना ठाऊक आहे पण मला सांगायचं नाही. माझ्यापासून काही लपून ठेवू नका, नाहीतर मी काय शासन करेन याचा विचार करून ठेवा. काय झालं म्हाळसा? अशी का रागावली आहेस तू? तुम्ही या आणि मला वार्ता आणून द्या. म्हाळसा, तू आधी शांत हो बर. काय झालंय म्हाळसा? हे गडावर नाहीये ताई. कुठे गेलेत, केव्हा गेलेत, कोणालाही काही माहित नाही. अगं काय सांगतेस तू हे? आता कुठे शोधायचं त्यांना? प्रधानजींना ठाऊक असेल. बाबा, त्यांना काही ठाऊक नाही. ते कामात आहेत. आता माझ्या ध्यानात आलं, देवांनी असं का केलं ते. तरी मला आधीपासून शंका येतच होती. अहो, आपण आगीत तेल काय ओतत आहात? तिला शांत करायचं सोडून शंका कसल्या सांगत बसलात आपण? तुम्ही गप्पच करा मला, पण मी गप्प बसायची नाही. तू त्या बानूला शासन केलंस, त्याचा परिणाम आहे हा. अहो, काय बोलता आहात ते? अहो, देव त्या बानूकडे नाही तर कुठे जाणार? पण देवींना सोडून देव बानूकडे कसे जातील? माधवी, तू गप्पा बैस. तू हिच्यावर कशाला ओरडतेस? ही इथे बोलली म्हणून तू हिला गप्प करशील? अजून कुणाकुणाचं तोंड धरशील? मग काय करू मी? ह्यावर एक उपाय ठाऊक आहे मला. तो तू कर, म्हणजे देव तुला सोडून कुठेही जाणार नाही.
ह्यो उजेड कसला म्हणायचा? हे काय होत आहे मला काय बी कळना झालं आहे. ऐकलं का? मला काय म्हणलं सर? हो, तुम्ही गणोबा ना? गडावरील कामाचं नियोजन तुम्हीच करता ना? व्हायची. आणि तुम्ही देवींच्या माहेरकडनं आलात होय ना? हो, मी माधवी. अक्कांकडून जेजुरी बद्दल एवढं ऐकलं होतं, कधी एकदा जाते असं झालं होतं. इथे आले आणि इथलं वैभव ऐश्वर्य बघून माझे डोळे तर अगदी दिपून गेलेत. आल्यापासून हे सगळं डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करते, पण संपत नाहीये. अहो आमची जेजुरी आहेच बघा तशी. काय हो गणोबा, गडावर फार कामं पडत असतील ना हो तुम्हाला? व्हायची. माणसांची सारखी ये जा असते बघा. अहो देवाच्या दर्शनासाठी कुठना लोक येतात म्हणून सांगू तुम्हाला. ते मी आल्यापासून बघतेच आहे. पण काय हो गणोबा, दुरून आलेल्या देवांच्या भक्तांच्या निवासासाठी काय करता तुम्ही? अहो खाली गावामध्ये त्यांच्यासाठी समद केलेलं आहे बघा. अहो खाण्याची सोय केलेली आहे, राहण्याची सोय केलेली आहे. जेजुरी मध्ये कुठनं बी कोणी बी आलं ना त्याची काय बी कमी पडत नाही बघा. गडावर अजून कोण कोण असतं? म्हणजे अहो म्हणजे देव आणि देवी सोडून अजून गडावर कोण कोण असतं? ते बघा त्यात आतल्या अंगाला देव आणि देवीचा कक्ष आहे आणि आलेल्या गेलेल्यांसाठी एक वेगळी कक्ष आहे ती. हो का? पर तुम्ही हे समजा कशा पाहिजे विचारतायसा? अहो सहज ठाऊक असायला हवं ना, म्हणून विचारलं. होय हे आहेच की. आणि तुम्ही देवीच्या माहेरकडनं आलेले आहेत. मी तुम्हाला सांगणार ना असं होणार आहे. होय चला. काय हो गणोबा? काय? नाही, देव गडावरनं कुठे गेले असावेत? आता असं कसं सांगणार? देव मला थोडे सांगून गेलेत कुठे गेलेत ती. असं कसं? मी तर ऐकले की तुम्ही देवांची सेवा करता. देवांना काय हवं काय नको हे सगळं तुम्हाला ठाऊक असतं. होय. मग असं असताना देव कुठे गेले हे तुम्हाला ठाऊक असणार. आता हो सांगा, मला ठाऊक आहे की तुम्हाला नक्की ठाऊक असणार. खरं सांगू का? मला खरंच ठाव नाही देव कुठं गेला आहे तिथे. पर मला एक ठाव आहे का देवाचे जाताना मी बघितलं होतं. काय? होय. हो काय बोलताय काय गणोबा? पण देवींनी विचारलं तेव्हा तुम्ही काहीच कसं म्हणाला नाही? पण आता त्यासनी कसं सांगावं? थांबवलं का नाही असं त्यांनी विचारलं असं तर मी काय करावं? पण तुमचं असं वागणं योग्य नाही. देवींना खरं काय ते कळायलाच हवं. होय, पर तुम्ही देवीचे काय बी सांगू नका. असं कसं करू मी? तुम्हीच सांगा. जोपर्यंत देव कुठे गेलेत हे त्यांना कळणार नाही तोपर्यंत त्या स्वस्थ बसणार नाही. होय, पर मी त्यासनी सांगितलं नाही. हे जर त्यासनी कळालं तर देवी रागावतील. हे बघा तुम्ही नका सांगू देवीसनी. मी स्वतःहून काही सांगणार नाही. पण आता त्या समोरून येऊन त्यांनी मला विचारलं की तुला काही ठाऊक आहे का, तर मात्र मला सगळं खरं सांगावं लागेल. हो, असं नका ना करू. मी तुमच्या हातापाया जोडतो पण असं नका करू. हे बघा जर देवीसनी हे कळालं ना तर माझं काय खरं नाही. हो बरं आपण बघून घेऊ काय करायचं ते. पण तुमचं नीट लक्ष असू द्या या गडावर. काय? होय.
दार लोटून घेतलं होतंस? असल माझं ध्यान नव्हतं त्याकडं. अनु मी तुला काय सांगितलं होतं? हे समज सुरू करू नकस. तू माझं काय ऐकू नकस बघ. अरे बा मी हे मुद्दाम नाही केलं. अरे कापडं पेटीत ठेवत होते तेव्हा मला देवांची ही कापडं दिसली म्हणून माझं ध्यान गेलं होतं. म्हणून मला आठवण आली. आता हे समजत तर विसरता नाही येणार ना. पर देवासनी कुठं ठाव आहे समज. येऊ काय बोलले बी नाही. अरे नक मला काय बी समजावू नका. मला नाही पटायचं. तुला एक सांगू का बा? तुला असं वाटल का मी हे समज विसरले नाही. पर आज का कुणास ठाक माझं मन सांगतोय मला का देव मला भेटत्याल. मनाला आस लावू नकस पोरी. ते काय बी गावायचं नाही. तसं नाही बा. खरं कसं मानायचं म्या? कोणती साक्ष आहे? वय देवाने दिलेल्या खडावांभोवती उजेड होता आज आणि मी त्याला हात लावल्यावर ते उजेड गेला. आता ही साक्ष नाही तर दुसरं काय म्हणायचं बा? हे बा आस नग लावस पोरी. आस लय वाईट असत. नग असं करू. बाप माझं मन मला सांगते देव मला भेटत्या आणि देव जेजुरीत नाही आहे. ते जेजुरीच्या बाहेर कुठंतरी आहेत. मी जो उपाय सांगितलाय त्यावर विचार कर. आता काय उपाय सांगितलात आपण? अहो असं काय करताय? हिने बानूला बोलावून घेतलं पण हिने तिला परत जाऊ द्यायला नको होतं. हे आपण बोलताय म्हणजे आश्चर्यच आहे. त्यात आश्चर्य कसलं? संसाराच्या अनुभवातून आलेलं शहाणपण आहे हे. आई बाबा तुम्ही वाद घालू नका. पण मी काय चुकीचं बोलते? ही असा विचार का नाही करत की ती जोपर्यंत इथे होती तोपर्यंत तुझ्या दृष्टिक्षेपात होती. जे काही घडायचं त्यावर हिचं नियंत्रण असायचं. पण आता ती इथून निघून गेली म्हटल्यावर सगळ्यांना तिचीच सहानुभूती असणार. देवांनाही असंच वाटणार की तिच्यावर अन्याय झालाय म्हणून. त्यांच्यासाठी तर रान मोकळच. कोण अडवणार त्यांना? हवं तेव्हा भेटा. आपण हे जे काही माणसाच्या मनात किलमिश भरवताय ना ते योग्य नव्हे. मी किलमिश भरवते? आई म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? संसारात हिने कसं वागावं हिला कळत नाही. आणि हिला कळत असतं तर आज ही चूक झालीच नसती. आई काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मी बानूला पुन्हा जेजुरीत बोलवणार नाही.